अतुलने तिच्या गोऱ्या सडपातळ कमरेभोवती हात घालून तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. तिच्या गळ्यावर मानेवर तो किस करू लागला. ती म्हणाली, अतुल, मला काहीतरी सांगायचे आहे. पण तो मात्र ऐकायला तयार नव्हता. तो खूप अधीर झाला होता. त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली. तिच्या ओठांवर त्याचे ओठ ठेवले आणि हळूवारपणे किस करू लागला. तशी प्रीती पण त्याच्या स्पर्शाने मदहोश झाली. तिला पण त्याचा स्पर्श हवा हवासा वाटू लागला होता. दोघेही आता एकमेकांचे ओठ ओठात घेऊन बेधुंद होऊन एकमेकांना किस करू लागले होते. दोघेही खूपच अधीर झाले होते शरीर सुखासाठी. दोघांनाही आता हा दुरावा सहन होत नव्हता. प्रीती नवी नवरी होती. खूप स्वप्न पाहिली होती तिने, जसे सगळ्याच मुली बघतात आपल्या लग्नाबद्दल, लाईफ पार्टनरबद्दल, जीवनाच्या नवीन सुरुवातीबद्दल. प्रीती सुशिक्षित, सुंदर आणि नवीन जनरेशनची मुलगी होती. लग्न होऊन सासरी आली. प्रीती आणि अतुलची जोडी पण कोणाची नजर लागू नये अशीच होती. अतुल एका IT कंपनीमध्ये हायर पोस्टवर जॉब करत होता. सगळं छान होतं. लग्न संध्याकाळी असल्यामुळे सगळ्या विधी पार पाडताना खूप उशीर झाला आणि त्यांना घरी पोहोचायला रात्र झाली. आल्या आल्याच प्रीतीच्या सासूनं घरात एक छोटा विधी ठेवला. प्रीतीच्या बहिणीने तिच्या सासूला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आता रात्र खूप झाली आहे, तर आपण बाकीच्या विधी उद्या करूयात. पण त्या मात्र ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी रात्रीच्या उशिरा विधी पार पाडले. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाकीच्या विधी पार पाडल्या गेल्या. तिसऱ्या दिवशी नव्या नवरीने स्वयंपाक करायचा विधी होता. प्रीतीने तिच्या हाताने प्रसाद बनवला. सगळ्यांना प्रसाद खूप आवडला. तिचे सासरे तिचे कौतुक करत म्हणाले की अशीच घराची अन्नपूर्णा बनून राहा आणि तिला आशीर्वाद दिला. सासूने प्रीतीला खोलीत बोलावून घेतलं. परवा मी तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी सुखशांती, नवग्रह शांती पूजा ठेवली आहे. पहाटे पहाटे उठून केस धुवून कोरी साडी नेसून ये. प्रीती सासूबाईचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होती. अचानक त्यांनी विचारलं, बरं तुझी मासिक पाळीची तारीख कधी आहे? नाहीतर असं व्हायचं की मी इथे सगळी तयारी करायची आणि तू सगळ्यांवर पाणी फिरवून टाकायची. प्रीतीला हे ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण तिने लक्ष दिलं नाही. ती म्हणाली, नाही आई, अजून 5-6 दिवस बाकी आहेत. तुम्ही चिंता नका करू. नाही येणार इतक्यात पाळी मला. हो ना, पण लग्नात इतकी दगदग झाली आहे तर काही सांगता येत नाही ना. म्हणून तू एक काम कर, पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घे, म्हणजे पूजेत काही व्यत्यय येणार नाही, सासूबाई म्हणाल्या. प्रीतीने मान डोलावली आणि आपल्या खोलीत निघून गेली. पूजा विधी व्यवस्थित पार पडल्या होत्या. सगळे नातेवाईक आपापल्या घरी गेले होते. अतुलच्या पण सुट्ट्या आता संपायला आल्या होत्या. ती जशी खोलीत आली, अतुलने तिला जोरात ओढून आपल्याजवळ घेतले आणि तिच्या गोऱ्या सडपातळ कमरेभोवती हात घालून त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. तिच्या गळ्यावर मानेवर तो किस करू लागला. ती म्हणाली, अतुल, मला काहीतरी सांगायचे आहे तुला. पण अतुल मात्र ऐकायला तयार नव्हता. तो खूप अधीर झाला होता. त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकले आणि हळूवारपणे किस करू लागला. तशी प्रीती पण त्याच्या स्पर्शाने मदहोश होत गेली. तिला पण त्याचा स्पर्श हवा हवासा वाटू लागला होता. दोघेही आता एकमेकांचे ओठ ओठात घेऊन बेधुंद होऊन एकमेकांना किस करू लागले होते. दोघेही खूपच अधीर झाले होते शरीर सुखासाठी. दोघांनाही आता हा दुरावा सहन होत नव्हता. त्यांना ही दुरी मिटवायची होती. एकमेकांच्या मिठीत स्वतःला स्वाधीन करून तो वैवाहिक सुखाचा परमोच्च क्षण अनुभवायचा होता, जो प्रत्येक नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोला अनुभवायचा असतो. अतुलच्या चुंबनाच्या वर्षावाने प्रीती पूर्णपणे मदहोश झाली होती. पण तरी स्वतःला सावरत त्याला बोलली, अतुल प्लीज ऐक ना, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आज आईने. इतकं ऐकून त्याने प्रीतीकडे पाहिलं आणि म्हणाला, काय झालं? आई काही बोलली का तुला? प्रीती म्हणाली, त्या म्हणाल्या की आज घरात मंगलमय वातावरण आहे, तर आज असं काही करू नका. म्हणजे आपल्याला एकमेकांपासून दूर राहायला सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, वाटल्यास मी स्वतः तुम्हाला हनीमूनची तिकीट बुक करून देईन, तेव्हा मन भरून हवं तसं एन्जॉय करा, पण आज नको. हे ऐकून अतुलचा मूडच गेला. त्यानं तिला त्याच्या मिठीतून सोडून दिलं. तेव्हा प्रीती म्हणाली, अतुल, तुला नाही वाटत काही जरा अतिच होत आहे? त्यावर अतुल बोलला, प्रीती, आई थोडी जुन्या विचारांची आहे. ती जेवढी वरून कडक वाटते ना, तेवढीच आतून खूप सॉफ्ट आहे. तू कधीच तिला कोणत्याच गोष्टीसाठी मनाई करू नकोस, नाहीतर या छोट्या छोट्या गोष्टी मनात अडी धरून बसतात.
मी पण कधी आईला कोणत्या गोष्टीसाठी मनाई नाही करत. आणि असेही 4-5 महिन्यांची तर गोष्ट आहे. एकदा का आपला फ्लॅट तयार झाला आणि त्याची चावी मिळाली की मग आपण दोघेच असणार आहोत एकमेकांसाठी. मग तुला हवं तसं तू कर. मी कोणतंच बंधन तुला लादणार नाही. प्रीतीला अतुलचं म्हणणं पटलं होतं आणि तिच्या मम्मीने पण तिला हे समजावलं होतं की तिथे असेपर्यंत सासू सासऱ्यांचा मान राखत जा. भले तुझी मर्जी असो नसो. जर तुला सासू सासऱ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करायची असेल तर तुला ते जे सांगतील तसे वागावंच लागेल. 5-6 दिवसांनी अतुल आपल्या जॉबसाठी मुंबईला निघून गेला. सगळं व्यवस्थित चालू होतं तेव्हा प्रीतीला मासिक पाळी चालू झाली. आता तर तिची सासू तिच्याशी बोलणं तर दूर, तिच्याकडे बघायला पण तयार नव्हती. तिला स्टोअर रूममध्ये राहायला सांगितलं. झोपायला एक चटई दिली आणि जमिनीवर झोपायला सांगितलं. तिचं जेवण खाणं पिणं तिथेच तिला दिलं गेलं. घरात कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नको आणि सोफ्यावर तर अजिबात बसू नको असं तिला सांगितलं. तिने स्पर्श केलेली कपडे तिला दूर ठेवायला लावली. प्रीतीने कसेबसे 4-5 दिवस काढले. 4थ्या आणि 5व्या दिवशी तिला डोक्यावरून आंघोळ करायला लावली. आता यापुढे पाळी आली की माहेरी निघून जायचं असा प्रीतीने विचार केला. तिने हे सासूबाईला सांगितलं तर त्या म्हणाल्या, चांगलं आहे, घर पण अपवित्र होणार नाही आणि मला वारंवार पण सफाई करावी लागणार नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून प्रीती विचार करू लागली. लोक सांगतात की हे सगळं देवाला चालत नाही. मग देवाला फुलं कशी चालतात? फुलं आल्यानंतरच तर एका झाडाला फळ येतं ना. तसंच गर्भधारणा व्हायला सुद्धा एका स्त्रीला मासिक पाळी येणं खूप गरजेचं असतं. त्याशिवाय मनुष्याचा जन्मच होऊ शकत नाही. जाऊ दे, मी तरी काय विचार करत बसले. मला कुठे राहायचं आहे इथं जास्त दिवस. 4-5 महिने तर काढायचे आहेत असे सांगून तिने स्वतःला समजावलं. थोड्या दिवसांनी घरी कोणता ना कोणता सण समारंभ नाहीतर कोणती तरी पूजा, कधी हे तर कधी ते, हे सांगून प्रीतीला पिरियड्स मागे पुढे करण्यासाठी गोळ्या घ्यायला सांगितल्या जायच्या. ती सुद्धा घरी भांडण तंटे नको म्हणून त्या घेत राहिली. आता तिचं वजन वाढू लागलं होतं. तिला समजत नव्हतं हे कसं काय होत आहे, कारण तिचा आहारही मोजकाच होता आणि नियमित व्यायामही चालू होता. तिची आता चिडचिड वाढली होती. शारीरिक आणि मानसिक ताण येत होता तो वेगळाच. पण एकदा अतुल मला इथून घेऊन गेले की सगळं ठीक होईल असा विचार करून ती खुश होत होती. बघता बघता वर्ष निघून गेलं आणि आता कुठे फ्लॅटची चावी त्यांना मिळाली होती आणि ते सोबत राहू लागले होते. आता सगळं छान चाललं होतं, एकदम मनासारखं. अधूनमधून सासूबाईंचा फोन यायचा. मग कधी हा सण आहे, ही पूजा आहे असं सांगून पिरियडची तारीख असेल तर गोळ्या घ्या असे त्या प्रीतीला सांगायच्या. अतुल तर आईला कोणत्याच गोष्टीत मनाई करत नव्हता. प्रीती स्वतः पण मनात म्हणायची, जाऊ दे, एकदा का मला जॉब मिळाला तर मग सुट्टीच मिळत नाही असे सांगून त्यांना नकार देता येईल या गोष्टीसाठी. वारंवार गोळ्या घ्यावी तर लागणार नाहीत. असेच एकदा सुट्ट्यांमध्ये घरी आले होते दोघेही. तेव्हा तिथे अतुलची आत्या म्हणाली, सुनबाई, आम्हाला माहीत आहे तुम्ही दोघेही नवीन विचारसरणीचे आहात, पण आता लग्नाला 3 वर्ष झाली. काय विचार आहे की नाही आम्हाला गुड न्यूज देण्याचा, का अजूनही तुमचं प्लॅनिंग का काय म्हणतात ते चालू आहे? वहिनी तर देवाच्या मागे हात जोडून लागलेली असते, पण यावेळीही गुड न्यूज मिळेल असं वाटत नाही. त्यांचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागले, पण प्रीतीला मात्र त्यांचं बोलणं एखाद्या बाणासारखं टोचलं. ती खोलीत जाऊन अतुलशी त्याबद्दल बोलली. तो म्हणाला, तू कशाला चिंता करतेस? अजून कुठे आपलं वय होऊन गेलं. घरी जाऊन आपण एखाद्या चांगल्या गायनॅकला दाखवू. 2 दिवसांनी घरी गेल्यानंतर एका चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे ते गेले. डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितलं. त्यांनी प्रीतीचे चेकअप केलं आणि तिच्या काही टेस्ट केल्या आणि रिपोर्ट येईपर्यंत बाहेर थांबायला सांगितलं. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आत बोलावलं. मग त्यांनी प्रीतीला विचारलं, प्रीती, तुम्हाला महिन्याला नियमित मासिक पाळी येण्यात काही प्रॉब्लेम येतो का? तिने सांगितलं, लग्नाच्या आधी मला रेग्युलर येत होती, पण आता पाळी मागे पुढे करण्यासाठी मला गोळ्या घ्याव्या लागतात. डॉक्टर बोलली, काय? ते कशासाठी? प्रीतीने एकदा अतुलकडे पाहिलं आणि मग तिने डॉक्टरांना सगळं खरं खरं सांगून टाकलं की कसं तिच्या सासूला हे सगळं अपवित्र वाटतं आणि त्यांना सणावारीत हे सगळं चालत नाही वगैरे वगैरे.
डॉक्टर रागाने तिला म्हणाल्या, काय फायदा आहे तुमचा इतका शिक्षण घेऊन? तुम्ही आजकालच्या मुली तर साधी डोकेदुखीची गोळी घेताना पण त्याच्या साईड इफेक्ट्सचा विचार करता. आणि तू तर प्रीती, आता मी तुला काय सांगू? तुला थोडी तरी कल्पना आहे का ह्या गोळ्या घेऊन तुझ्या शरीरावर त्याचा किती गंभीर परिणाम झाला आहे? तुझ्या हॅलोपियानोमध्ये ब्लॉकेज आला आहे ह्या गोळ्या घेऊन, आणि शरीरात होणारे हार्मोन्सच्या बदलामुळे तुझे दोन्ही ओव्हरीज डॅमेज झाले आहेत. तुझ्या गर्भाशयात गाठी तयार झाल्या आहेत आणि तुझे आई बनण्याचे चान्सेस कमीत कमी 90% कमी झाले आहेत. तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करू. मी काही गोळ्या लिहून देते. जर त्यांनी गाठी वितळल्या तर ठीक, नाहीतर काय डॉक्टर? प्रीती बोलली. नाहीतर तुझं गर्भाशय काढावं लागेल, कारण त्याच्यामुळे इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरू शकते. हे ऐकून प्रीतीचे हातपाय थंडगार पडले. तिच्या पायाखालची जमीन सरकली. अतुलची अवस्था पण काही वेगळी नव्हती. त्या दोघांनी कधी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता की त्याचे परिणाम इतके भयानक होतील. प्रीतीने डोळे पुसले आणि ती रागाने उठली आणि म्हणाली, मला माफ करा डॉक्टर, पण मला हे नाही सांगायला पाहिजे, पण तुम्ही मला सांगा, मला ऑपरेशनसाठी कधी यायचे? डॉक्टर म्हणाला, हे काय तुम्ही बोलताय मिसेस प्रीती? प्रीतीने रागाने अतुलकडे पाहिलं आणि म्हणाली, नाहीतर काय, जर गर्भाशयच राहिले नाही तर पिरियड्स पण येणार नाही आणि माझ्यामुळे कोणाचं घरही अपवित्र होणार नाही. बरोबर बोलते ना मी अतुल? आणि ती तिथून निघून गेली त्याची वाट न बघता. अतुलकडे मात्र याचं काहीच उत्तर नव्हतं. मित्रमैत्रिणींनो, आज आपण 21व्या शतकात जगतोय. घर अपवित्र होणार, पूजाविधीमध्ये विघ्न येणार आहे, हे सगळं आधीच्या युगात चालायचं. त्याची कारणेही वेगवेगळी असायची. पण आताचं जग बदललं आहे. विज्ञान इतकं पुढं गेले आहे की त्यामुळे आपल्याला पण माहीत आहे की रेग्युलर मासिक पाळी हा एक नॅचरल प्रोसेस आहे. ती प्रत्येक स्त्रीला महिन्याला येणारच, आणि हे स्त्री हेल्दी असण्याची निशाणी आहे. घर अपवित्र होईल, पूजेत विघ्न येईल, देवाला आवडत नाही, अशा कारणासाठी पाळी येण्यासाठी गोळ्या घेणे म्हणजे शरीरावर अत्याचार करण्यासारखं आहे. आणि ह्याचे दुष्परिणाम पण खूप भयंकर आहेत. जी चूक प्रीतीने केली ती चूक तुम्ही करू नका, हेच या गोष्टीद्वारे मला तुम्हाला सांगायचं आहे. गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.